भोकरदन नगरी जय सियारामच्या जयघोषाने दुमदुमली। रामानंद संप्रदायाची भव्य हिंदू नववर्ष स्वागत यात्रा संपन्न। केदारखेडा प्रतिनिधी BK धसाळ। भोकरदन हिंदू नववर्ष आणि गुढीपाडव्याचे औचित्य साधून आज गुरुवार दिनांक 19 मार्च 2026 रोजी भोकरदन या ऐतिहासिक नगरीत रामानंद संप्रदाय जालना जिल्हा सेवा समितीच्या वतीने भव्य आणि दिव्य स्वागत यात्रा काढण्यात आली। पारंपरिक वेशभूषा, ढोल ताशांचा गजर आणि सजीव देखाव्यांनी संपूर्ण शहराचे वातावरण भक्तिमय आणि उत्साही झाले होते। पाद्यपूजनाने यात्रेचा प्रारंभ। या स्वागत यात्रेची सुरुवात भोकरदन येथील दक्षिणमुखी हनुमान मंदिर येथे श्रीमद जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या प्रतिमेच्या पाद्यपूजनाने झाली। यानंतर भव्य मिरवणुकीला प्रारंभ झाला, जी दक्षिणमुखी हनुमान मंदिर ते नगर परिषद मंगल कार्यालय अशा 3 किलोमीटरच्या मार्गावर काढण्यात आली होती। पारंपरिक वेशभूषा आणि सजीव देखावे। यात्रेत सहभागी झालेल्या लहान थोरांपासून ते महिला भगिनींपर्यंत सर्वांनीच पारंपरिक वेशभूषा आणि फेटे परिधान केले होते। मिरवणुकीतील विविध सजीव देखाव्यांनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले। यात प्रामुख्याने ऐतिहासिक व धार्मिक पात्रे, छत्रपती शिवाजी महाराज, झाशीची राणी लक्ष्मीबाई, रामपंचायतन, राधाकृष्ण, संत तुकाराम महाराज, क्रांतिकारक, महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू आणि भारतमाता, सामाजिक संदेश, मरावे परी कीर्तिरूपी उरावे या उक्तीनुसार जन्म संस्थानाचा मरणोत्तर देहदान विषयावरील देखावा विशेष लक्षवेधी ठरला। मिरवणुकीत लेझिम पथक, बँड आणि ढोल ताशांच्या तालावर युवा वर्ग मोठ्या उत्साहात सहभागी झाला होता। मान्यवरांची उपस्थिती। या सोहळ्याचा आनंद द्विगुणित करण्यासाठी राजकीय क्षेत्रातील दिग्गज नेत्यांनी आपली उपस्थिती दर्शवली। यामध्ये प्रामुख्याने रावसाहेब पाटील दानवे, माजी केंद्रीय मंत्री भाजपा, नारायण कुचे, आमदार बदनापूर, संतोष दानवे, आमदार भोकरदन जाफराबाद यांनी उपस्थित राहून सर्वांना हिंदू नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या। यांनी घेतले यशस्वीतेसाठी परिश्रम। सुमारे 3 ते 4 हजार जगद्गुरू श्रींचे छावे, भक्त आणि हिंदू धर्माभिमानी या सोहळ्यात सामील झाले होते। या यात्रेच्या यशस्वीतेसाठी रामानंद संप्रदायाचे जिल्हा निरीक्षक शिवाजी जायकर, जिल्हाध्यक्ष नवनाथ पवार, जिल्हा व तालुका सेवा समिती, संत संघ व आरती सेवा समितीचे सर्व पदाधिकारी, साधक आणि हितचिंतकांनी अतोनात परिश्रम घेतले। संपूर्ण भोकरदन शहर जय सियारामच्या जयघोषाने दुमदुमून गेले होते, ज्यामुळे या नववर्षाचे स्वागत अत्यंत जल्लोषात पार पडले।